नमस्कार, मी प्रमिला पोपटराव झावरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर प्री PhD कोर्स वर्क 2024 सेमिनार मधील माझा विषय आहे अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी महिलांची स्थिती। माझा रोल नंबर आहे 10 आणि संशोधक मार्गदर्शक डॉक्टर TD गजर, सहाय्यक प्राध्यापक अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना। सारांश: प्राचीन काळापासून अनुसूचित जमाती केवळ अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात आणि संपूर्ण भारत देशात सर्वात वाईट सामाजिक आर्थिक स्थितीचा सामना करत आहे। हा अभ्यास मुख्यतः भारतीय जनगणना 2011च्या गोळा केलेल्या दुय्यम डेटावर आधारित आहे। यात महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीसारख्या शोषित समुदायाच्या सामाजिक आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला आहे। लिंग गुणोत्तर, साक्षरता गुणोत्तर, संमिश्र निर्देशांकासह कामाचा सहभाग दर अशा विविध कारणांवर आदिवासी महिलांचा अभ्यास करणे गरजेचे आहे। महिलांची स्थिती मोजण्यासाठी प्राध्यापक कुंडूंची सामान्यीकरण पद्धत वापरण्यात आली आहे आणि तुलनात्मक विश्लेषण केले गेले आहे। आदिवासी महिलांचा दर्जा सामान्य वर्गातील इतर महिलांच्या तुलनेत खूप खालावल्याचे दिसून येते। आदिवासी स्त्रिया या दुर्गम भागात राहणाऱ्या आहेत आणि त्यांना आधुनिक जीवनशैलीचा परिचय झालेला नाही आणि त्यांचे क्षेत्र आजही आधुनिक मुख्य प्रवाहापासून खूप मागे आहे। प्रस्तावना: जरी जगातील निम्मी लोकसंख्या महिलांची आहे, परंतु प्रगतीमध्ये त्यांचा वाटा खूपच कमी आहे। समाजातील स्त्रियांच्या खालच्या दर्जाला समाजाची रचना जबाबदार आहे। तसेच स्त्रिया आर्थिकदृष्ट्या शोषित आणि वंचित आहेत। सामाजिक दृष्ट्या त्यांचे स्थान गौण आहे आणि समाजाच्या या घटकाला राजकीय दृष्ट्या देखील गृहीत धरले जाते। आर्थिक वाढीचा स्तर, शिक्षणाचा स्तर, आरोग्य सेवांचा स्तर, आधुनिकीकरणाचा दर्जा, महिलांची स्थिती, पोषण पातळी, घराची गुणवत्ता, वस्तू आणि सेवांचे वितरण आणि दळणवळणाचा विकास हे विकासाचे काही महत्त्वाचे पैलू आहेत। दुर्दैवाने अनेक देशांमध्ये अजूनही महिलांना समाजात समान दर्जा मिळत नाही। महिलांचा दर्जा हा समाजाच्या विकासाचा एक उत्तम सूचक आहे। सर्वसाधारणपणे स्त्रियांचा दर्जा खालावल्याचे दिसून येते। अहमदनगर जिल्ह्यात 7.5% लोकसंख्या आदिवासी आहेत। 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील आदिवासी लोकसंख्येपैकी 47.86% आदिवासी लोकसंख्या फक्त अकोले तालुक्यात राहते। उद्दिष्टे: सध्याच्या अभ्यासाचा मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहे: 1. महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या महिलांच्या लोकसंख्येचा अभ्यास करणे। 2. अहमदनगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सामाजिक आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करणे। अभ्यास क्षेत्र: भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे। हा जिल्हा 18°12' उत्तर अक्षांश आणि 19°54' उत्तर अक्षांश आणि 73°54' पूर्व रेखांश आणि 75°30' पूर्व रेखांश दरम्यान आहे। जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 17,196 चौरस किलोमीटर आहे। अहमदनगर जिल्हा भौगोलिक क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। जिल्ह्याचे क्षेत्रफळ 1753 चौरस किलोमीटर इतके आहे। राज्याचा 5.66% भूभाग आहे आणि तेथे 33,72,935 लोकसंख्या वास्तव्य करत आहे। पश्चिमेकडील पर्वतीय भूभाग आणि पूर्वेकडील मैदान हे जिल्ह्याचे 2 प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत। सदर नकाशात आपल्याला नगर जिल्हा हिरव्या रंगाने दाखविलेला आहे। जिल्ह्याचे मुख्यालय अहमदनगर शहर येथे आहे। प्रशासकीय सोयीसाठी जिल्ह्याची विभागणी नगर, राहुरी, श्रामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, अकोले, संगमनेर, कोपरगाव आणि राहाता या 14 तालुक्यांमध्ये करण्यात आली आहे। 2011च्या जनगणनेनुसार त्यांची एकूण लोकसंख्या 45,43,159 आहे। जिल्ह्यात 14 तालुके आणि 1602 महसुली गावे आहेत। मध्यवर्ती आणि जिल्ह्याचा उत्तर भाग गोदावरी खोऱ्यात
आणि दक्षिण भाग भीमा खोऱ्यात येतो. प्राकृतिक रचना. प्राकृतिक दृष्ट्या जिल्हा दख्खनच्या पठाराचा भाग आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा काही भाग जिल्ह्यात येतो. अकोले तालुक्यातील पश्चिम घाट विभाग हा डोंगराळ आहे. पूर्वेला शेवगाव आणि जामखेड तालुक्यामधील तुलनेने सपाट भागात पसरलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याला 4 प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण भूरूपामध्ये विभागले जाऊ शकते. उदाहरणार्थ डोंगर आणि घाट विभाग 7.66% क्षेत्र, पायथ्याशी क्षेत्र 19.4% क्षेत्र, पठार 3.71% क्षेत्रफळ आणि मैदानी प्रदेश 69.30% क्षेत्र व्यापलेले. जर जिल्हा मध्यम ते अत्यंत विच्छेदित पठारांनी व्यापलेला असेल तर कमाल क्षेत्र आणि समतल मैदाने कमी प्रमाणात आहेत. पहिल्या नकाशात अहमदनगर जिल्ह्याची प्राकृतिक रचना दाखवलेली आहे. प्राकृतिक रचनेनुसार जिल्ह्याचे 2 विभागात मोडला जातो. एक पर्वतीय भूभाग असेल पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील मैदानी प्रदेश असेल. तसेच दुसऱ्या नकाशात अहमदनगर जिल्ह्याची नदी प्रणाली दर्शवलेली आहे. यामध्ये सीना, मुळा, प्रवरा, गोदावरी या नद्यांचा समावेश केला आहे. तिसऱ्या नकाशात अहमदनगर जिल्ह्यातील भूमी उपयोजनाचा कशा प्रकारे अभ्यास केला जातो हे दर्शवलेले आहे. पिवळा कलर हा शेतीखालील क्षेत्र दाखवलेले आहे, तर हिरवा कलर हा वनक्षेत्राखाली दर्शवलेला आहे, तर निळा कलर पाणी दाखवलेले आहे, तर लाल कलर हा वास्तव्य दाखवलेले आहे. अहमदनगरमधील मृदा कशा प्रकारे आहे हे आपल्याला चौथ्या नकाशात दर्शवलेले आहे. जी नद्यांच्या किनारी जी जमीन आहे ती रेगूर खोलवर अशी मृदा आहे आणि जी खडकाळ पर्वतीय आहे तिथे चुनखडी प्रकारची मृदा दर्शवते. भूमी उपयोजन. जिल्ह्याचे प्रमुख भाग निव्वळ पेरणी क्षेत्रासह शेतजमिनीने व्यापलेले आहेत. 5.80% इतके कमी क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. बिल्डअप क्षेत्र 2.50% होते, जिथे वस्ती आढळून येतात. मृदा. नदीकाठच्या खोल गाळाच्या मातीने व्यापलेला आहे. अकोले, संगमनेर, राहाता, शेवगाव, पारनेर, नगर, पाथर्डी आणि कर्जतचा काही भाग व्यापून उथळ ते अतिशय खोल मातीने, तर संगमनेर, अकोले मध्ये खडीयुक्त चिकन माती मध्यम खोलवर आच्छादित आहे. संशोधन पद्धती. या अभ्यासात सामान्य लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, साक्षरता दर, कामाचा सहभाग दर, बिगर कृषी क्षेत्रातील कामगार आणि शहरी लोकसंख्येचे प्रमाण यासारखे सामाजिक आर्थिक निर्देशांक आदिवासी स्त्रियांचे सामाजिक आर्थिक मूल्यमापन करण्यासाठी स्वतंत्रपणे विचारात घेतले. महिलांची स्थिती मोजण्यासाठी संमिश्र निर्देशांकांची गणना प्राध्यापक कुंडू यांच्या सामान्यीकरण पद्धतीद्वारे केली गेली आहे. महिलांची अत्यंत उच्च पातळीची स्थिती 7च्या वर दाखवलेली आहे. 2. महिलांची उच्च पातळीची स्थिती 6 ते 7च्या दरम्यान दाखवली आहे. 3. महिलांची मध्यम पातळीची स्थिती 5 ते 6च्या दरम्यान दाखवलेली आहे. 4. महिलांची निम्न पातळीची स्थिती 5च्या खाली दाखवलेली आहे. हा टेबल आपल्याला प्राध्यापक कुंडू यांच्या सामान्यीकरण पद्धतीनुसार वापरण्यात आलेला आहे. यातील अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. स्त्री पुरुष प्रमाण असेल, बाल स्त्री पुरुष प्रमाण असेल, साक्षरता दर असेल, कामातील सहभाग दर असेल, बिगर शेती कामातील सहभाग दर असेल, शहरी लोकसंख्या असेल, यावरून आपल्याला संयुक्त निर्देशांक काढण्यात आला आहे. यावरून या आदिवासी महिलांची स्थिती कशा प्रकारे आहे हे आपल्याला दाखविलेले आहे. निळा कलर हा अति जास्त पातळीवरील आदिवासींची सामाजिक स्थिती आपल्याला अहमदनगर आणि जामखेड हे निळ्या रंगाने दाखवलेले आहेत, तर जास्त पातळीवरील आदिवासींची सामाजिक स्थिती ही हिरव्या रंगाने दाखवलेली आहे. हिरव्या रंगाने राहाता तालुका दाखवलेला आहे, तर मध्यम पातळीवरील आदिवासींची सामाजिक स्थिती ही पिवळ्या रंगाने दाखवली आहे. यामध्ये श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, कर्जत, जामखेड हे तालुके येतात. तर कमी पातळीवरील आदिवासींची सामाजिक स्थिती आपल्याला लाल रंगाने दाखवलेली आहे. यामध्ये कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, अकोले या तालुक्यांचा समावेश होतो.
निष्कर्ष. महिलांच्या सामाजिक आर्थिक स्थितीचा संमिश्र निर्देशांकावरून असे समजते की सर्व गटांच्या महिलांच्या स्थितीत बरीच प्रगती झालेली आहे, परंतु अनुसूचित जमातीच्या महिला समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लक्षणीयरित्या मागे आहेत. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. साधारण वर्गातील महिलांच्या स्थितीत बरीच प्रगती झाली असली तरी अनुसूचित जमातीच्या महिलांचा दर्जा समाजातील इतर कोणत्याही घटकांच्या तुलनेत खूपच मागे आहे. शिक्षण, व्यवसाय, शहरीकरण, पायाभूत सुविधा, राहणीमान इत्यादी विविध सामाजिक आर्थिक पैलूंमध्ये बराच विकास झाला असला तरी सामाजिक उतरण असे दर्शवते की अनुसूचित जमाती सामाजिक रचनेत अजूनही तळाशी आहे. आदिवासी महिलांची स्थिती खालच्या पातळीवर आहे. मोठ्या प्रमाणात निरक्षरता, सामाजिक आर्थिक स्थिती, गरिबी, सततची दुर्दशा, उच्च प्रजनन दर, ग्रामीण भागात शैक्षणिक आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांची कमतरता ही त्यांचा सामाजिक आर्थिक दर्जा घसरण्याची काही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या महिलांच्या दयनीय परिस्थितीकडे प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी देऊन त्यांना सामाजिक आर्थिक स्थिती आणि राहणीमानाचा स्तर सुधारला जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. सामान्य श्रेणीतील महिलांची सामाजिक व आर्थिक स्थितीची पातळी व अनुसूचित श्रेणीतील महिलांची सामाजिक आर्थिक पातळीत सुधारणा झाली पाहिजे. धन्यवाद.